पण मुद्दे सोडून बोलायचं, आपल्याला भांडवत ठेवायचं आणि अदानीच्या थैल्या भरायच्या. तुषार आपटेचा उल्लेख जो राज तू केला, अक्षय शिंदे मारला, तुम्हाला माहिती ना, एन्काउंटर केला. आणि मी याच व्यासपीठावरून बोललो होतो की शिंदेना गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. ह्या संदर्भ माझा काही जणांनी वेगळ्या अर्थाने घेतला. माझं म्हणणं एवढंच होतं की गुन्हेगाराला सजाही झालीच पाहिजे. पण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, हा संशयास्पद आता तुम्हाला वाटतं की नाही वाटत? कारण जर का अक्षय शिंदे जिवंत असता आणि त्यांनी कदाचित या सहआरोपी असलेल्या तुषार आपटेबद्दल माहिती दिली असती तर कोण फासावर गेला असता? पण हे पुरावे मारून टाकायचे. आणि तुषार आपटेनी तिथे बदलापूरमध्ये पक्षाचं काम चांगलं केलं म्हणून या विकृताला त्यांनी स्वीकृत नगरसेवक केला. ही सगळी बजबजपुरी झालेली आहे. आम्हाला तो भाजप एक काही काळ थोडासा आपला वाटत होता, जो राष्ट्र प्रथम म्हणत होता. आता ज्या पद्धतीने सगळे गुंड पुंड त्याच्यामध्ये जात आहेत. नाशिकमध्ये आमच्या सोबत होता तेव्हा हा सलीम कुत्ताचा मित्र, पण सलीम कुत्ताचा मित्र भाजपात गेल्यानंतर त्याचं श्वान झालं. तिकडे प्रफुल्ल पटेलला त्यांनी घेतलं, इक्बाल मिर्चीचा साथीदार. नवाब मलिक आमच्या सोबत होते तर दाऊदचा साथीदार. आणि अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की 70,000 कोटीचे घोटाळ्याचे आरोप तुम्ही आणि मोदीजींनी त्यांच्यावरती केले. ढीगभर पुरावे तुम्ही नेऊन दिले. आता जर का केस चालू आहे असं तुम्ही म्हणताय तर पुरावे तुम्ही दिलेत, ते आता पुरावे की जाळावे कोर्टाने एवढं सांगा. आणि त्या पुराव्यामध्ये दम असेल, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरावे दिलेत, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. आणि नसेल तर अजित पवारांची जाहीर माफी मागा. कारण हेच तुमच्या चालचाली चाललेले आहेत. लोकांना बदनाम करायचं, आयुष्यातून उठवून टाकायचं, पक्षामध्ये घ्यायचं. म्हणजे भाजपची एवढी हालत वाईट झालेली आहे. निष्ठावंतांना आता काही किंमत राहिलेली नाहीये. निष्ठावंत सगळे उपऱ्यांच्या, म्हणजे आपण उपरे वेगळे आपल्या डोक्यावर बसवतात हे, पण भाजपच्या निष्ठावंतांच्या डोक्यावरती वेगळे, म्हणजे भाजपच्या ते जयंतराव तुम्हीच सांगितलं होतं ना, तसं त्यांचं झालं. आता कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सगळे माखलेले, घाणीने माखलेले, लडबडलेले ही लोक घ्यायची. निष्ठावंतांनी त्यांची लंगोट धुवायचे, सगळं साफ करायचं आणि डोक्यावरती घेऊन यांना नाचत सुटायचं. एवढंच निष्ठावंतांचं काम राहिले. ही भाजप आम्हाला मंजूर नाहीये. आता भाजपामध्ये राष्ट्र प्रथम नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. गुंडागर्दी करणारी, बलात्कारी प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. आणि आपल्यामध्ये आगी लावून प्रत्येक ठिकाणी हेच होतंय. एका मोठ्या समाजाला डिवचायचं आणि त्याच्या विरुद्ध इतर समाजाला चिडवायचं. म्हणजे हा डिवचलेला समाज विरुद्ध गेला तरी चालेल, पण बाकीचे चिडवलेले एकत्र येऊन हे भाजपला मतदान करतील. कसं करतील हे बघायचं. मी इथल्या मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना मी आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, हा लढा आमचा आहेच, मराठी माणसाचा आहेच. पण आज मुंबईमध्ये अनेक पिढ्या राहणारे इतर भाषिक आहेत. ज्या ज्या वेळेला मुंबईमध्ये संकट येतं, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेकी हल्ला असेल, तेव्हा पहिल्यांदा जात पात धर्म न विचारता त्याला वाचवायला धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो. रक्तदान करायला पहिल्यांदा रांग लावून उभा राहतो. तो भाजपवाला नाही राहत. तो तिकडे गोमूत्रासाठी लाईन लावेल, पण रक्तदानासाठी नाही लावणार. गोमूत्र प्राशन करायलाही लाईन लावतील तिकडे. माणसं मरतायत, नाही गोमूत्र प्राशन केलं तर त्याची जीव वाचतील. तुमचं हिंदुत्व